2025 साली कर्नाटक राज्यातील बेलगावी जिल्ह्यातल्या खानापूर गावात घडलेली ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून गेली। साधं गाव, साधी माणसं आणि अचानक पेटलेला भावनांचा स्फोट यामुळे एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला। सुरेश बंडीवड्डर हा खानापूरच्या गांधीनगर भागात आपल्या पत्नी स्नेहा आणि 2 मुलांसोबत राहत होता। तो इंजिनियर म्हणून काम करत होता। कामानिमित्त तो अनेकदा घराबाहेर असे। त्याचे शेजारी यल्लप्पा बंडीवड्डर राहत होता। त्याचा मुलगा यशवंत हा सुरेश घरात ये-जा करू लागला। ओळखीतून सुरू झालेला संवाद पुढे स्नेहा आणि यशवंत यांच्यातल्या जवळीकेमध्ये बदलला। फोनवरील बोलणं, भेटीगाठी आणि नंतर अनैतिक नातं। हळूहळू स्नेहासाठी हे नातं कुटुंबापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटू लागलं। तिने पती आणि मुलांचा विचार बाजूला सारून यशवंतसोबत राहण्याचा निर्णय घेतला। या नात्याची चर्चा गावभर पसरली। जेव्हा सुरेशला याचा उलगडा झाला तेव्हा त्याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अपमान, राग आणि गावासमोर झालेल्या बदनामीमुळे सुरेश तुटून गेला। तो यशवंतला धमक्या द्यायला लागला, गालीगळ करू लागला। शेवटी 3 ऑगस्ट रोजी मारुती मंदिरात ग्रामसभा बोलावण्यात आली। 2 कुटुंबे, स्नेहा, यशवंत आणि गावकरी सर्वजण उपस्थित होते। बैठकीत सुरेश आणि यशवंत यांच्यात उग्र वाद झाला। यशवंतने सर्वांसमोर घोषित केले, मी आता स्नेहासोबतच राहणार। हे ऐकताच सुरेश संतापला, पण त्याच वेळी यल्लप्पा पुढे सरसावले। भांडण वाढलं आणि अचानक यल्लप्पाने हातातील चाकू काढून सुरेशच्या पोटात वार केला। क्षणभरात गावात आरडाओरड सुरू झाली। सागर आष्टेकर नावाचा युवक सुरेशला वाचवण्यासाठी धावून गेला, पण त्यालाही जखमी करण्यात आलं। रक्ताने माखलेला सुरेश जमिनीवर कोसळला। गावकऱ्यांनी त्याला तातडीने खानापूरच्या रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला बेलगावच्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। दुर्दैवाने रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर खानापूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली। यल्लप्पा, यशवंत आणि त्यांची पत्नी सावित्री यांना अटक करण्यात आली। भारतीय दंड संहितेच्या 302 कलमानुसार म्हणजेच हत्या गुन्हा दाखल करण्यात आला। चौकशीतून स्पष्ट झालं की अवैध संबंध, गावातील चर्चा आणि अपमान यांच्यामुळे हा घातक गुन्हा घडला। ही घटना समाजासाठी एक जिवंत धडा आहे। राग आणि भावना यावर नियंत्रण ठेवता आलं नाही तर कुटुंबे उद्ध्वस्त होतात। प्रतिष्ठेच्या नावाखाली, नात्यांच्या मोहापायी आणि हिंसेच्या मार्गाने गेलेले निर्णय आयुष्यभरासाठी शोकांतिका ठरतात। वाद नेहमी संवादाने सुटू शकतो। चाकू, हिंसा किंवा हत्या यामुळे केवळ मृत्यू आणि दुःख उरतं। ही कहाणी दाखवते की नात्यांमधील मोह, विश्वासघात आणि गुस्स्याची उर्मी माणसाला कुठे नेऊन पोहोचवते। एका क्षणिक निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं, 2 मुलं पित्याविना अनाथ होतात आणि समाजाला पुन्हा एकदा कळतं की हिंसा कधीच उपाय नसतं, तो फक्त विनाश निर्माण करतो।